आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जीवन हे एक सहचर्य आहे. सहचर्य हे परस्परास पूरक म्हणजे असं असते. आणि आत्ताच्या प्रशिक्षणामध्ये आपण लर्निंग इंटरव्हेन्शन हे जे कन्सेप्ट आहे तर हे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये रुजवण्यासाठी जे करत असलेले प्रयत्न आपण ते पाहत आहोत. आणि त्या लर्निंग इंटरव्हेन्शनमध्ये गटपद्धती हा एक छोटासा एक संकल्पना आहे, तर ती आपल्याला राबवण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही गटपद्धती आमच्या गटामध्ये आम्ही जशी चर्चा केली अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला शाळेवरही राबवता येईल. अतिशय सुंदर पद्धतीनं गटपद्धतीचं नियोजन आपल्याला प्रशिक्षणामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्याचे त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार गट करायचे आहेत आणि त्या गटामध्ये त्यांना शिक्षणाच्या आणि अध्ययनाच्या संधी आपल्याला द्यायच्या आहेत. अध्यापनामध्ये येत असलेल्या आपल्याला भेडसावत असलेल्या अडचणीचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये शोधण्यासाठी अतिशय सुकरता या गटामधून आपल्याला पाहायला मिळते. गटपद्धती ही आपल्याला विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या संख्याज्ञानाच्या आधारावर सांख्यिकी गुणवत्तेच्या निकषावर आधारित आपल्याला करता येईल. त्यांचा IQ आपल्याला पाहून करता येईल. त्यांना आवड असलेल्या विविध क्षेत्राशी निगडीत असलेले जे गट आहेत तर त्या गटाची निर्मिती समान जे आहेत आवडी आहेत तर यानुसार देखील आपल्याला त्यांचे गट करता येतील. आणि त्या गटामध्ये सातत्यानं आपल्याला बदल करून प्रत्येक मुलाकडे असलेलं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान आपल्याला प्रत्येक मुलापर्यंत हे आपल्याला पोहोचवता येईल. 21व्या शतकाला सामोरे जात असताना आत्ताच्या प्रशिक्षणामधून आपल्याला जी काही कौशल्य सांगितलेली आहेत त्यापैकी कोलॅबोरेशनसारखं जे कौशल्य आहे ते गटांच्या निर्मितीमधून आपण म्हणजे ते साध्य करणार आहोत. कंपॅशन आहे, त्यानंतर कॉन्फिडन्स आहे. तर अशा पद्धतीचे जे 21व्या शतकाला सामोरे जाण्याची जी मूलभूत कौशल्य आहेत तर ही कौशल्ये रुजवण्याचं काम आपण वर्गामध्ये शाळेमध्ये नव्हे तर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी गटकार्य करण्याची संधी मिळते तर त्या ठिकाणी आपण ही संकल्पना रुजवू शकतो.